शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। ईएसआयसी रुग्णालय कंत्राटी कर्मचारी संपावर। सातपूर ईएसआयसी रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथील महाराणा एजन्सी सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर्स तर्फे विविध शासकीय कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या कामगारांना मागील 2 महिन्यांपासून वेतन दिलेले नाही। तसेच ही एजन्सी कर्मचाऱ्यांचा पीएफही जमा करत नाही। कर्मचाऱ्यांनी एजन्सीकडे वेतनाबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे। याबाबत चौकशी व्हावी यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ईएसआयसी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले। तसेच वेतनाअभावी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक फी, वैद्यकीय खर्च, दैनंदिन गरजा भागविणे अवघड होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे। आणि मी पण या कंत्राटी कर्मचारी म्हणून या ठिकाणी काम करतो। महाराष्ट्र शासनाच्या विविध आस्थापनेवरती जे कॉन्ट्रॅक्ट चाललेले खूप ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आस्थापनेवरती हे कॉन्ट्रॅक्ट आहेत, पण या कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचाऱ्यांना वाली म्हणून कोणीच असा सपोर्ट नाही। त्यांचं ईएसआय वेळेवर भरले जात नाही, पीएफ वेळेवर भरले जात नाही आणि 4-4 महिने झाले इथं पोरांना पगार दिले जात नाही। आणि या संदर्भात जर का विचारणा केली तर त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर येतात। कधी फोन कट केला जातो, कधी डायरेक्ट आमचे वारंवार फोन केल्यामुळं ब्लॅकलिस्टला टाकलेले। या ठिकाणी जमलेले सर्व हातावरचे लोक आहेत, असं नाही की कोणाला दुसरा एखादा सपोर्ट आहे। हा एक काम चालू आहे, त्यांचं एकच काम चालू आहे। सकाळी जर का 9 वाजेला आले तर 5:30-6 वाजेपर्यंत यांचं काम चालतं। परिणामी दुसरंही काम करू शकत नाही, याच कामावरती त्यांचा उदरनिर्वाह होतो, दुसरं काम करू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी, वाढत्या महागाईनुसार सर्वांना या गोष्टी शक्य नाही। गॅस भरणं, सिलेंडर भरणं, आमचे 2 महिने झाले, 4 महिने झाले लाईट बिल थकलेलं आहे। आज उद्या जर का लाईट कापण्यात आली तर अंधारात राहायची वेळ आमच्यावरती आज आलेली आहे। किराणा संपून गेलेला आहे, उधारी करणार तरी किती। म्हणून आमचं दुःख असं आहे की या शासनाने, महाराष्ट्र शासनाने मोठे मोठे तुमचे जे प्रसंग होतात तिथं कोट्यवधी रुपये लोकांना दान केले जातात आणि जे जिवंत लोक आहेत त्यांच्यावरती इथं अन्याय होतो। जे दुर्घटना होती, काही संकट येतं त्या ठिकाणी लोकांना सहज असे पैसे वाटप होतात, पण आमचे जे चालू प्रश्न आहेत लोकांना ईएसआय भरले जात नाही। आमचं जर का पुढं चालून घरात कोणाची अशी जेणेकरून परिस्थिती आली की कोणाला ॲडमिट करायची वेळ आली तर आमचं स्वतःचं ईएसआय कार्ड बंद आहे। आणि ह्या ठिकाणी आम्ही रुग्णांसाठी अहोरात्र प्रयत्न करतो आहे की त्या लोकांना सेवा पुरली पाहिजे, त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत आरोग्याबाबत ज्या सुविधा आहेत त्या पुरल्या पाहिजेत। पण परिणामी आज असं झालं की आमच्या घरातला व्यक्ती जर का कोणी ॲडमिट झाला तर आम्ही त्यांचा उपचार करू शकत नाही। म्हणून आमची कळकळीची एक विनंती आहे की स्वतः होईल तेवढं आमचा निरोप पोचवा आणि या लोकांना, या जनतेला, आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो। आणि त्यांना फोन केला तर ते डायरेक्ट म्हणतात की तुमचं तुम्ही बघून घ्या। मुलगा ॲडमिट होता, ते डायरेक्ट म्हणतात तुमचं तुम्ही बघून घ्या, मला आम्हाला फोन नाही करायचं। फोन केला तर ब्लॅकलिस्टला दाखवतोय। दिवसात फोन करते, रोज फोन करते, बिलकुल फोन उचलत नाही आमच्याकडे। आता 5वा महिना लागून गेला आहे, 5 महिन्यापूर्वी पेमेंट केलं, एक पण पेमेंट नाही अजून। महाराणाचं एक पण पेमेंट नाही। आणि मी एकटीच, मला नवरा नाही, कोणी नाही, माझ्यावर घर चालतं, मी इकडून पैसे देते आणि घर चालवते। आता 5 महिने बिल तरी कशी काढले असेल, लाईट कट करून गेली माझं। टीम न्यूज टुडे नाशिक।